सो इथे आदित्य आलेला आहे पुण्यावरून, तर पुण्यावरून तो बाईक राईड करत आलेला आहे, जस्ट पोचलाय। हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे गुढीपाडवा, तर तुम्हाला सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज गुढीपाडवा आहे, तर मी 2 दिवस झाला आलेली आहे घरी, म्हणजेच गडिंग्लज कोल्हापूरमध्ये। आणि आदित्य आज सकाळी आला, तर आम्ही दोघेही आता 1 आठवडा घरीच आहोत। तर आम्ही डिसेंबरमध्ये घरी आलो होतो, तर साधारण 3-4 महिन्यांनंतर आम्ही घरी आलो आहे, मस्त निवांत राहण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आलेलो आहोत। तर आज गुढीपाडवा साजरा होतोय, सकाळपासून पुरणपोळीचं नैवेद्य, गुढी उभा केली जस्ट, तर ते सगळं चालू आहे। आणि पुढचे 4-5 दिवस सुद्धा काय काय प्लॅन ठरतं बघू, अजून काही ठरलेलं नाही आहे। तर आजचा हा जो व्लॉग आहे तो पाडव्याचा आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा। आणि इथे मी काढलेली आहे बाहेर छान मस्त एक सिंपल अशी रांगोळी, आणि इथे चालू आहे गुढीची जी काठी आहे त्याला सजवण्याचं काम चालू आहे। तर महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या भारतामध्ये गुढीपाडवा हा सण खूप मोठ्याने आणि आनंदाने साजरी केला जातो। आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी कडुलिंबाची पानं खायची असतात, किंवा कडुलिंब गूळ मीठ घालून हे खायचं असतं, आणि ह्याचं सायंटिफिक महत्त्व सुद्धा खूप आहे। काय सांगत सांग की, हे आंघोळीच्या पाण्यात घातलं कडुलिंबाची पानं तर मे बी खूप असे त्वचारोग्य स्किन डिसीज कमी होतात, आणि चेहऱ्याला सुद्धा लावलं जातं। हे मी काल बघितलंय का व्हिडिओमध्ये, माहिती आहे, स्किन डिसीज घालवण्यासाठीच। इथे चालू आहे मस्त पुरणपोळीचं नैवेद्य। तर मम्मीच्या हातची पुरणपोळी म्हणजे त्याची कमाल काही औरच आहे। म्हणजे जे बाहेर राहतात, हॉस्टेलवर राहतात, PGवर राहतात, किंवा घरापासून लांब राहतात, त्यांना याचं खरं महत्त्व किंवा चव कळेल। कारण आम्ही बाहेर असतो आणि डायरेक्ट दिवाळी, होळी, पाडवा या सणानिमित्तच घरी आल्यानंतर आम्हाला ही पुरणपोळी खायला मिळतं। तर मी खूप खुश आहे, कारण खूप महिन्यांनंतर मी घरची मम्मीच्या हातची पुरणपोळी खाणार आहे। आणि इथे आम्ही करतोय गुढीची पूजा। आणि हे आहे मस्त नैवेद्याचं ताट। तर येस, हा होता छोटासा व्लॉग गुढीपाडवाचा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर।